आणि आजपर्यंत मागचा रेकॉर्ड तपासा, एवढ्या तुम्ही गावात येऊन त्यांनी गुप्ती चौकशी करा. जर हा मुलगा दारू पित असेल अगोदर, याच्याकडे एखादी गोळी असेल किंवा यानं काही कोणावर अन्याय केला, कोणाला मारलं, तर त्याच्याबद्दल आम्ही तुम्ही जी शिक्षा दिली ती आम्ही सगळं गाव भोगायला तयार राहू. नाही तर याच्यात मात्र पूर्ण गाव पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. सरपंच मंगेश साबळे यांच्या गावातील स्थानिक नागरिक आता अत्यंत आक्रमक येथे झालेले आहे, कारण की मागील 2 दिवसापूर्वी सरपंच मंगेश साबळे यांना अवैध नोटीस ही सिटी चौक पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून पाठवण्यात आली होती. CP, DCP आणि OAD यासारख्या मोठ्या अधिकाऱ्यांनी मंगेश साबळे यांच्या विरोधात खोटे साक्ष उभे करून त्यांना दरोडेखोर आणि गुंडा साबित करून याच्यासाठी त्यांना तब्बल 2 वर्षासाठी जालना छत्रपती संभाजीनगर या 2 मोठ्या जिल्ह्यांमधून जे आहे की बडतर्फ अर्थात जे आहे की तडीपार हद्दपारची नोटीस त्यांना बजावण्यात आली होती. त्यांचं नागरिकत्व हे रद्द करण्यात आलं होतं. याचा जाहीर निषेध करण्यासाठी मंगेश साबळे यांच्या गावातील नागरिक आता थेट यांनी वडोद बाजार पोलीस स्टेशन स्थानिक जे आहे की छत्रपती संभाजीनगर येथे यांनी धाव घेतले आणि याचा निषेध करण्यासाठी सरपंच मंगेश साबळे यांच्या गावातील नागरिकांनी सर्वांनी जमाव इथे केलेला आहे. आता नेमकं पुढे काय घडलं तर मी व्हिडिओ इथे प्ले करतो, नक्कीच तुम्ही इथे बघू शकता. माननीय पोलीस निरीक्षक साहेब, पोलीस स्टेशन वडोद बाजार महोदय, आम्ही सर्व गावकरी आज दिनांक 18/8/2026 रोजी आपणास विनंती करीत आहे की सिटी चौक पोलीस स्टेशनने आमच्या गावचे सरपंच मंगेश साबळे यांच्या विरुद्ध 2 वर्ष जालना व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून कलम 56A आणि B अन्वये नोटीस बजावली आहे. परंतु त्या नोटिशीमध्ये गावातील 2 गुप्त साक्षीदार घेण्यात आले आहेत. त्यांनी दिलेली साक्ष ही अत्यंत खोटी असून संपूर्ण गावाला न पटणारी आहे. राजकीय द्वेषापोटी ही साक्ष दिलेली आहे. आम्ही सर्व गावकरी या निवेदनाद्वारे आपणास विनंती करतो की त्या खोट्या साक्षीदाराची नावे जाहीर करावी. सदरील साक्ष ही चरित्र हनन करणारी असून आमच्या गावात या अगोदर असा कुठलाही प्रकार घडलेला नाही. बरोबर आहे ना? घडलेला आहे का प्रकार असा काही? जशा ग्रामपंचायत ओपन झाल्या तेव्हापासून आजपर्यंत मी सुद्धा 10 वर्ष ग्रामपंचायतीमध्ये राहिलो, अनेक जण राहिले, परंतु इतका विकास आमच्या गावाचा कधी झाला नाही. ही पहिली वेळ आहे की बा ह्या मुलामुळे एवढे सरपंच झाले आणि एवढ्या मोठ्या गावाचा विकास चांगला झाला. याच्यापासून सगळ्या गावाला सुविधा भेटल्या. परंतु हा जो खोटा आघात आमच्यावरती झाला की बा गावातले 2 साक्षीदार गुप्ती घेऊन आणि त्या सरपंचाला 2 वर्ष तरी पा आम्ही 2 वर्षाऐवजी 4 वर्ष भोगू, त्याचा विषय नाही. परंतु आम्हाला जे गावातले 2 गुप्ती जे साक्षीदार आहे ते आमच्या समोर आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. दुसरी गोष्ट अशी, आज नुसती आपली झलक आहे, आम्ही तुमच्या समोर जे आलो ना नुसती ही झलक दाखवली. पण हा जर सरपंच जर तडीपार झाला तर आम्ही कोर्टाचे दारं, त्या पोलीस स्टेशनचे दारं ठोठवले. या माणसामुळं 4-2 लोक आहे ना आत्महत्या सुद्धा करणार आहे. कारण एवढा मोठा आघात आमच्याकडे झाला तर हा खूप मोठा अन्याय आहे. आणि आजपर्यंत मागचा रेकॉर्ड तपासा, एवढ्या तुम्ही गावात येऊन त्यांनी गुप्ती चौकशी करा. जर हा मुलगा दारू पित असेल अगोदर, याच्याकडे एखादी गोळी असेल किंवा यानं काही कोणावर अन्याय केला, कोणाला मारलं, तर त्याच्याबद्दल आम्ही तुम्ही जी शिक्षा दिली ती आम्ही सगळं गाव भोगायला तयार राहू. नाही तर याच्यात मात्र पूर्ण गाव पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. सगळं गाव मंगेश दादाची पाठी. नेमकं ते 2 साक्षीदार कोण आहेत तोपर्यंत ते आमच्या समोर येत नाही, तोपर्यंत आम्ही कोणतीही नोटीस ते मान्य करत नाही. अन्यथा ही तर फक्त हाकी हे पिक्चर अभि बाकी असं आजोबांनी थेट पोलिसांना एक इशारा दिलेला आहे आणि सांगितलं आहे, जर कधी आमच्या समोर ते साक्षीदार आणत नाही, ही नोटीस रद्द करत नाही, नसता आम्ही अख्खं गाव पेटून ठेल.